हाय हॅलो, कसे आहेत सगळे? मजेत ना? कसे आहेस तू? मी पण मजेत. बघा, ही आहे माझ्या मोठ्या बहिणीची सून. उद्या आहे हिची गोद भरायची रसम. म्हणजे काय ग मराठीत? डोहाळे जेवण. हां, डोहाळे जेवण. तर उद्या तुम्हाला ब्लॉगमध्ये नक्की दाखवेल, छान छान ब्लॉग दाखवेल. तर कमेंट करा, लाईक करा आणि शेअर करा. खुर्चीवर बसलेली माझी मोठी बहीण आहे आणि खाली बसलेल्या त्या काकाची मुलगी आहे. इथे सोफ्यावर माझी 2 नंबरची बहीण बसली आहे आणि मोठ्या बहिणीची मुलगी बसलेली आहे. हा आहे 2 नंबरच्या बहिणीचा मुलगा. मस्ती करत होता खूप. सगळेजण जेवण करून बसलो होतो आणि तो नाचत होता. आम्ही एन्जॉय करत होतो. नाच आता, जल्दी नाच. नाच नाच. आणि इकडे चिमुकले देवाकडे बसलेले होते म्हणून मी त्यांचा व्हिडिओ कॅप्चर केला. आणि इथं जस्ट माझे जिजाजी दुबईहून आलेले आहेत. तर त्यांच्या सुनेच्या आणि मुलाच्या खुशीमध्ये सामील होण्यासाठी. तर सगळे खूप खुशीत आनंदात होतो आम्ही. सगळ्यांची भेट घेतली त्यांनी. हे माझे मोठे जिजाजी आहेत. आणि इथं रात्रीचे 2 वाजता उठून पुरणाचे पोळे बनवत आहे माझ्या आई आणि वहिनी दोघं मिळून. तर रात्रीचे 40-50 व्यक्तींचे जेवण बनवायचे होते ना, पुरणपोळीचे. कारण की वाडीत दुसऱ्या म्हणजे त्या दिवशी संध्याकाळी होते वाडीत जेवण. तर हे सकाळचे जेवण बनवत होते. सकाळी पाहुणे मंडळी जास्त येणार होते ना, तर पुरणपोळीचे जेवण ठेवलेले होते सगळ्यांना. कारण की यांना पुरणपोळी या वहिनींनाही चांगली जमते आणि आईलाही, म्हणून सगळ्यांना त्यांच्या हाताची पुरणाची पोळी खायची होती. तर हे सगळे रात्री 2 वाजता पुरणाच्या पोळ्या केल्या. मग सकाळी तळण वगैरे, आमटी भात सगळं करून म्हणजे 10 वाजेपर्यंत पूर्ण 40-50 व्यक्तींचा स्वयंपाक यांनी आणि आम्ही सगळ्यांनी बहिणींनी मिळून केलेला आहे. आणि खूप छान बनलेला होता. पण मग संध्याकाळी 2-3 वाजेपासून तयार झालो आणि तयार होऊन आम्ही वाडीत गेलो. सगळं काम वगैरे आपण. आणि तितक्यात पाहुणे मंडळी वाडीत जमा झालेली होती. तर आम्ही सकाळचे जेवण वगैरे केले आणि दुपारी तिथं चाललं गेलं 2 वाजेनंतर. मग 2 वाजेनंतरचे संध्याकाळचे जेवण तिथंच होते. प्रोग्राम वगैरे झाला, केक वगैरे कापला आणि सगळ्यांनी आम्ही तिथं जेवणं वगैरे केले. सगळ्या पाहुणे मंडळींना भेटलो. ज्यूस वगैरे सगळं व्यवस्था तिथं झालेली होती. बघा, हे पुरणाच्या पोळ्या बनवत आहेत आणि 2 वाजता मी रात्री 2 वाजता त्यांचा व्हिडिओ घेत आहे. मी ही जागतच होती. अधूनमधून उठत होती, झोपत होती. पण ह्या बिचाऱ्या दोन्ही जणी अख्खी रात झोपल्या नाही. सगळं काम यांनी मेन म्हणजे पुरणाच्या पोळ्या यांनी दोघांनी केलेल्या आहेत. बाकीचा सगळा स्वयंपाक आम्ही वगैरे केलेला आहे. आणि मी पुरणपोळीचे व्हिडिओ बनवत होती. मला या वहिनी सांगतायत की टेस्ट करून बघा गरम गरम पुरणाची पोळी. मी म्हटलं नाही, सकाळी खाईल, आता जर खाल्लं तर त्रास होईल. तर खूप छान छान पुरणपोळ्या बनलेल्या आहेत. या खायला, जेवायला मस्तपैकी. पुरणपोळी कोणाला आवडते कमेंटमध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुरणपोळी बनल्यानंतर त्यांनी लगेच तळण वगैरे काढून घेतले. कारण की खूप सगळं पापड वगैरे तळायचे होते, कुरडई पापड. मग सकाळी फक्त आमटी भात वगैरे होता आणि रसचं फ्रोझन केलेले होते ते पॅकेट आम्ही रसचे करून घेतले सकाळी. मग इथं सगळे पाहुणे मंडळी जमलेले होते. आधी माणसांचे जेवण झाले, मग बाया बसलो. सगळ्या बायांचे फोटो मी कॅप्चर केले. माणसांचे फोटो घेण्याची विसरून गेली. तर इथं सगळ्यांचे जेवण वगैरे झाले आणि मग वाडीत तयार होऊन गेलो. होणाऱ्या मुलाचे आई बाबा, तर त्यांचेही फोटो मी घेतलेले आहेत. आणि येणाऱ्या बाळासाठी त्यांना दोघांना आशीर्वाद द्यावा ही विनंती आहे आपल्या सगळ्यांना. मग मी इथं लहान बहिणीसोबत फोटो काढलेला आहे. सगळे खूप छान छान पिक आम्ही घेतलेले आहेत. हे आम्ही 4 बहिणी आणि सूनबाईसोबत फोटो काढलेला आहे. इथेही माझी लहान बहीण आहे. सगळ्यात लहान बहीण माझी. आम्ही 4 बहिणी आहोत. 2 लहान बहिणी मागं आणि 2 पुढं आणि मध्ये सूनबाई. तुम्हाला माझी साडी कशी वाटली ते नक्की सांगा कमेंटमध्ये. मग मी इथं फॅमिली फोटो घेतलेला आहे. पण फॅमिलीतील साई मिस आहे. कारण की तो वाडीत खूप मस्ती करत होता, तर तो काही फोटो काढायला येत नव्हता. इथं कृष्णासोबत आणि पाटील साहेबांसोबत मी फोटो घेतले. आणि दुसऱ्या दिवशी घरी आलो आणि पाटील साहेब पडले आजारी. मग दवाखान्यात आलो आणि तिथं केलं त्यांना दाखल. तर त्यानंतर खूप 2-3 दिवसपर्यंत आम्ही दाखल त्यांना केलं.
आणि त्यांच्या पोटात खूप दुखत होतं, खूप त्रास झाला. ऑपरेशन सांगितलेलं आहे डॉक्टरांनी. बघा इथं दाखल केलेले आहेत. तर खूप सगळं टेन्शनमय वातावरण झालं होतं. मग सगळ्या नातेवाईक बघायला यायला लागली. इथं मी त्यांना घेऊन आलेली होती. माझ्या बहिणीचे घरचे ते पण आलेले होते, ते पण माझ्यासोबत होते. तर त्यांनी मला सांगितलं काही नाही, चला मी येतो. तर माझी बहीण वगैरे, माझी आई सगळे आलेले होते माझ्याकडं आणि सगळे घरी होते साईन त्यांना सांभाळण्यासाठी. आणि इथं मलाही बरं नव्हतं वाटत कारण की झोप नव्हती झालेली. तर ठीक आहे, आजचा व्लॉग मी इथंच संपवते. बाय.